विद्यार्थी मित्रांनो, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, प्रथम सत्र परीक्षा जवळ येत आहे आणि आपल्याला मॅथचं टेन्शन आलेलं आहे. मित्रांनो, टेन्शन घ्यायचं काही काम नाही. आपण मेगा रिव्हिजन क्लास आजपासून सुरुवात करत आहोत आणि या सुरुवातीच्या पहिल्या भागामध्ये आपण पहिलं प्रकरण घेणार आहोत आणि प्रकरणाचं नाव तुम्हाला माहितीच आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. व्हॉट इज द नेम ऑफ द चॅप्टर? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आणि रिव्हिजन करताना माझ्यासमोर दोन उद्देश आहेत. एक तर तुमची प्रथम सत्र फर्स्ट टर्मची तयारी व्हावी, इतकंच नव्हे तर येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात जी बोर्ड एक्झाम होणार आहे त्याचीसुद्धा 100% तयारी होईल. या प्रकारे मी हा भाग घेणार आहे. मित्रांनो, चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आणि या मेगा रिव्हिजन क्लासमध्ये मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे PYQ. काय घेऊन येत आहे? PYQ. आणि तुम्हाला माहिती आहे PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. 2020 पासून 2025पर्यंतचे सर्व प्रश्न चॅप्टर नंबर 1शी संबंधित आलेले आपण इथं घेणार आहोत विथ सोल्युशन. मित्रांनो, चॅप्टर नंबर 1 म्हटलं की याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे डेफिनेशन ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्याच्यावर आधारित प्रश्न पेज नंबर 1 वरच्या ॲक्टिव्हिटी. दुसरा मुद्दा आहे वर्ग 9वर आधारित टू सॉल्व आणि हे थोडंसं आपण याला कट करूया. टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन वर्ग 9वर आधारित बाय इक्वेटिंग कोइफिशियंट मेथड नंबर 1 किंवा स्पेशल टाईपचं उदाहरण क्रॉस कोइफिशियंट्स आर इक्वल. आणि रिव्हिजन मेगा क्लासमध्ये जसे जसे उदाहरण येतील तसं आपण पुढं जाऊ. मित्रांनो, तिसरा मुद्दा आहे ग्राफ पेपर. आणि ग्राफ पेपरवर आधारित 2 प्रश्न आहेत. एक तर कम्प्लीट द टेबल आणि दुसरं टू ड्रॉ द ग्राफ. चौथा जो मुद्दा आहे अतिशय महत्त्वाचा, क्रॅमर्स रूल. आणि क्रॅमरनं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सोडवण्यासाठी एक अतिशय चांगली पद्धत शोधून काढली. मित्रांनो, या क्रॅमरनं अतिशय छानपैकी संशोधन करून ठेवलेलं आहे. ह्या क्रॅमरचा फोटो आहे. तर हे क्रॅमर रूलवर आधारित कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षेत येतात सर्व आपण घेणार आहोत. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा आहे 4 मार्कासाठी येतात, ते म्हणजे वर्ड प्रॉब्लेम. मित्रांनो, सुरुवात करूया. जसं तुम्हाला माहिती आहे की आपल्याला वर्ग 10वीमध्ये क्वेश्चन नंबर 1 येणार आहे. तो म्हणजे आपला सांगा कशाचा आहे? क्वेश्चन नंबर 1A आणि हा आहे MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन. मित्रांनो, मार्च 2025मध्ये आलेला पहिला प्रश्न आपण पाहूया. 1 3 2 4 राईट द डिग्री ऑफ द गिवन डिटर्मिनंट. आणि मित्रांनो, आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे 4 1 जा 4, 3 2 जा 6, दोघाचं करायचं मायनस. व्हॉट इज द आन्सर? -2. अरे काहीतरी चुकतं आहे मित्रांनो, प्रश्न काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे. आपल्याला त्याने एक शब्द महत्त्वाचा आहे, त्याला मी अंडरलाईन करणार आहे. कोणता शब्द महत्त्वाचा आहे पहा? डिग्री. कोणता शब्द महत्त्वाचा आहे? डिग्री. आणि आपण काय काढली? व्हॅल्यू. मित्रांनो, मॅथचा पेपर सोडवताना दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा, हे सगळ्यात महत्त्वाचं. काय दिलेलं आहे आणि मला काय शोधायचं आहे हे एकदा जर लक्षात आलं तर आपल्याला उत्तर येईल. मित्रांनो, 1 3 2 4 म्हणजे कॉलममध्ये 2 संख्या आहेत, 2 संख्या आहेत, 2 कॉलम आहेत, 2 रो आहे. म्हणजे याची डिग्री किती होणार आहे? व्हॉट इज द डिग्री ऑफ दिस डिटर्मिनंट? डिग्री ऑफ दिस डिटर्मिनंट इज 2. because there are 2 column and 2 rows, 2 by 2 column, 1 3 2 4. ओके, चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2. आणि मी तुम्हाला सांगितलं की क्वेश्चन वाचायचं आहे. क्वेश्चन वाचणं फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 आपल्याला, तुम्ही व्हिडिओ पॉज करा, मी क्वेश्चन लिहित आहे, तुम्ही पण लिहा.
5 -7 3 -4. फाइंड द व्हॅल्यू. मागच्या उदाहरणात डिग्री काढली, आता व्हॅल्यू काढायची. ओके, एकदम सोपं. चला, पहिला क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 × -4, पहिला क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 साईन्स आर कमिंग कॉन्झिक्युटिव्हली, एका पाठोपाठ आले, म्हणून मी आता याला काय करणार आहे, ब्रॅकेट. हे झालं पहिलं क्रॉस मल्टिप्लिकेशन. मित्रांनो, दुसरं क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × -7, याला मी काय करणार आहे, ब्रॅकेट. फर्स्ट मल्टिप्लिकेशन, सेकंड मल्टिप्लिकेशन, आणि या दोघांचं काय करायचं आहे, सबट्रॅक्शन. या दोघांचं करायचं आहे मायनस. आणि मित्रांनो, काय उत्तर येईल पहा. माझं तुम्हाला आव्हान असेल की तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा. 5 × 4 = 20. मायनस हे साईन एकदाच आलं म्हणून एकदा देऊन टाकायचं. आता इथून पुढचं मायनस साईन मोजायचे. मायनस एकदा आलं, मायनस दोनदा आलं, मायनसचं साईन 2 टाईम 4 टाईम 6 टाईम आलं की ॲन्सर काय येतं, प्लस. ॲन्सर काय येतं, प्लस. मित्रांनो, तुमच्यासाठी मी हा नियम पुन्हा एकदा रिपीट करतो. व्हॉट इज द रूल? मायनस साईन इन द मल्टिप्लिकेशन, इफ मायनस साईन कम्स 2 टाईम 4 टाईम 6 टाईम, ॲन्सर इज प्लस. 1 2 2 टाईम आलं म्हणजे ॲन्सर काय आलं, प्लस. 7 3 = 21. या प्रकारे मित्रांनो, आता असं जर प्रश्न असता -3 × -7, उत्तर काय येईल सांगा. तुमचं यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर टाका मित्रांनो. एकदा, दोनदा, तीनदा म्हणजे उत्तर काय येईल, मायनस. दोनदा, चारदा, 6 आलं असतं तर उत्तर काय आलं असतं, प्लस. या प्रकारे मित्रांनो, आपली विकेट ही प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये जाते आणि तिथंच आपल्याला काळजी घ्यायची आहे. मित्रांनो, 21चं साईन काय आहे, प्लस. 21मधून 20 गेले, ॲन्सर आलं +1 किंवा 1. आणि मित्रांनो, द ॲन्सर इज 1. ॲन्सर इज 1. आता परीक्षेत लिहायचं कसं पहा. क्वेश्चन नंबर 1. परीक्षेत लिहायची एक पद्धत आहे. क्वेश्चन नंबर 1, त्याच्यातलं मधलं पहिल्याचं उत्तर काय आलं तर सांगा. व्हॉट इज द डिग्री, 2. B2. सेकंड, व्हॉट इज द ॲन्सर, याचं ॲन्सर किती आलं सांगा, +1 आलं म्हणजे डी. ॲन्सर इज 1. मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटलं की आता माझं उत्तर चुकीचं आहे आणि मला बीच्या ऐवजी, ह्या डीच्या ऐवजी मला बी लिहायचं आहे, मग मी यालाच बी नाही करायचं, मी याला कट करेल, यालाही कट करेल आणि पुन्हा उत्तर लिहिल. ओव्हर रायटिंग करू नका मित्रांनो. ओव्हर रायटिंग केलं की मार्क मिळत नाही. तुम्हाला जर चुकीचं वाटलं तर त्याला पूर्ण कट करा आणि पुन्हा लिहा. आणि दुसऱ्याचं उत्तर काय सांगा मित्रांनो, D and 1. मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3कडे जाऊया आपण आता. क्वेश्चन नंबर 3. चला, टू ड्रॉ द. मित्रांनो, आपण काय करू आता, क्रॅमर्स रूलवर आधारित सर्व उदाहरणं आपण एकदा पाहणार आहोत. कुठं क्रॅमर्स रूलवर आधारित उदाहरणं ते सगळे शोधणार आहोत. हा जे उदाहरण आहे ते आपण नंतर घेऊ. ड्रॉ द ग्राफचं क्रॅमर्स रूलवर आधारित पहिलं झालं, दुसरं झालं, चौथं उदाहरण पुन्हा क्रॅमर्स रूलवर आधारित आहे. मित्रांनो, चौथं उदाहरण आपण पाहूया. क्रॅमर्स रूलवर आधारित सर्व उदाहरण पाहणार आहोत. फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल x and y, if dx is equal to 49, dy is equal to minus d is equal to 7, what is the value of x? आणि तुम्हाला माहिती आहे x is equal to dx upon d. सांगा, what is the value of dx? dx is equal to 49. ओके, d is equal to 7. बरोबर आहे का पहा एकदा. dx 49, d 7, 7 1 जा 7, 49. व्हॉट इज द ॲन्सर, 7. आणि मग याच्यातला ॲन्सर काय येणार आहे, 3 नंबरचा ॲन्सर येणार आहे. मित्रांनो, परीक्षेमध्ये असा गोल करू नका. मी तुम्हाला समजण्यासाठी हा गोल करत आहे. परीक्षेत कसं लिहिणार सांगा, कसं लिहिणार, पुन्हा एकदा सांगतो. क्वेश्चन नंबर 1, थ्री नाही, कोणता नंबरचा आहे, 4. ॲन्सर इज 7. A
7. चला क्वेश्चन नंबर 4 झाला. आता आणखी आपल्याला 5वा प्रश्न ग्राफवर आधारित आहे, नंतर पाहू. आता क्रॅमर्स रूलवर आधारित पुन्हा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 3, 4, 2, 5. चला पहिलं क्रॉस मल्टिप्लिकेशन 3, 4, 2, 5. व्हॉट इज द फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन? 3 into 5. ओके. सेकंड क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into 4, 2 into 4. फर्स्ट मल्टिप्लिकेशन, सेकंड मल्टिप्लिकेशन, दोघाचं काय करायचं? सबट्रॅक्शन. 3 5 जा 15, 4 2 जा 8. मायनसचं साईन 1 टाईमच आलेलं आहे, म्हणून उत्तर काय येईल? मायनस. 2 टाईम, 4 टाईम, 6 टाईम आलं, ॲन्सर प्लस. चला 15 minus 8 अँड व्हॉट इज द ॲन्सर? 7. आणि म्हणून याचं उत्तर येणार आहे 7. चला लिहिणार कसं पुन्हा एकदा सांगा, पुन्हा लिहिणार कसं? एकदाच तुम्ही क्वेश्चन नंबर 1A टाकलेला आहे. क्वेश्चन नंबर 1A तुम्ही टाकलेला आहेच, पुन्हा पुन्हा टाकायची गरज नाही. आता क्वेश्चन नंबर 6चं उत्तर किती आहे? बीचं उत्तर किती आहे? 7. इतकं सिस्टमॅटिक लिहायचं आहे मित्रांनो. पुन्हा 7वा प्रश्न हा सुद्धा क्रॅमर्स रूलवर आधारित आहे आणि आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे? वाय. सांगा y इज इक्वल टू dy अपॉन d. सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dy? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dy? dy minus 63. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ d? 7 minus 63 upon 7. अँड व्हॉट इज द ॲन्सर? व्हॉट इज द ॲन्सर? चला तुम्ही पण उत्तर काढा. 7 1 जा 7, 7 9 जा 63 -9. आहे का -9 पा? यस -9. आणि मग उत्तर कसं लिहिणार? क्वेश्चन नंबर 1 6 झालं. आता कोणता क्वेश्चन आहे? 7 D. ॲन्सर इज -9. D -9. चला 7सुद्धा क्रॅमर्स रूलवर आहे मित्रांनो. क्रॅमर्स रूलवर आधारित जितके उदाहरणं असेल तितके पहिले आपण घेऊन टाकू, मग आपण जाऊ ग्राफकडं. क्वेश्चन नंबर 8. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिग्री आणि व्हॅल्यू. 2025च्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्यानं आपली पेपर काढणाऱ्या शिक्षकांनी आपली विकेट घेतली. त्यांनी विचारली डिग्री, आपल्याला सवय आहे व्हॅल्यूची, प्रश्न वाचला नाही आणि आपण डायरेक्ट व्हॅल्यू काढल्या आणि सगळं चुकलं. आणि म्हणून क्वेश्चन वाचणं फार आवश्यक आहे मित्रांनो. फाइंड द व्हॅल्यू. व्हॉट इज द क्वेश्चन? बाजूला रेषा मारायची आहे आणि तिथंच रफ काम केलं तर काही अडचण नाही. 2 4 3 5. चला पहिलं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into 5. दुसरं क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 into 4. पहिलं मल्टिप्लिकेशन, दुसरं मल्टिप्लिकेशन, दोघाचं काय करायचं? मायनस. 5 2 जा 10, 3 4 जा 12. विच इज द ग्रेटर नंबर? 12. व्हॉट इज द साईन? मायनस. 12मधून 10 गेले -2. चला -2 कुठे पहा? D -2. इथं लिहिणार मी 8 D -2. सो व्हॉट इज द ॲन्सर? D -2. मित्रांनो कोणताही डाऊट असेल यूट्यूबच्या चॅनल बॉक्समध्ये, कॉमेंट्स बॉक्समध्ये अवश्य तुम्ही तुमच्या कॉमेंट्स लिहा. आपण त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि आता पुढं आणखी आपण जाणार आहोत आणि क्रॅमर्स रूलवर आधारित सगळे उदाहरणं पहिले मी सोडवणार आहे. आता क्वेश्चन नंबर 1B. क्वेश्चन नंबर 1B मित्रांनो मेगा रिव्हिजन क्लासचे लाईव्ह आपण घेत आहोत आणि याची लिंक मिळवण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप चॅनल माझं आहे ललवानीज नॉलेज हब. हे माझं नॉलेज हब हे माझं व्हॉट्सअप चॅनल आहे. त्याच्यावर विविध प्रकारच्या टेस्ट मेगा रिव्हिजन क्लासची लिंक येत असते. तुम्ही याला फॉलो करा. चला मित्रांनो आता पुढं जाऊया. आपण क्रॅमर्स रूलची उदाहरणं शोधू म्हणजे आपली लिंक राहील. हे एक उदाहरण आहे, हे एक उदाहरण आहे, हे एक उदाहरण आहे. या प्रकारे इतके उदाहरणं आहेत आणि आपण आता हे उदाहरणं सोडवणार आहोत. पहिलं उदाहरण फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल एक्स अँड वाय इफ dx इक्वल टू तेच पुन्हा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स? सांगा. एक्स इज इक्वल टू व्हॉट इज द फॉर्म्युला? dx अपॉन d. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dx? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dx? dx इज इक्वल टू 49, d इज इक्वल टू 7.
49/7. What is the answer? 7. And so the answer is D is equal to, X is equal to 7. मित्रांनो, स्टेप्स कशा करायच्या ते आपण पाहूया, म्हणजे आपल्याला परीक्षेत गोंधळ होणार नाही. पहिली स्टेप काय येईल सांगा? X इज इक्वल टू dx/d, अर्धा मार्क पक्का झाला, इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dx? 49. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dx? 49 d ची व्हॅल्यू 7. 7 1 7, 7 1 49. व्हॉट इज द आन्सर? 7. याला अर्धा मार्क आणि याला अर्धा मार्क, आपल्याला 1 मार्क इथं मिळणार आहे. मित्रांनो, आता पुढचं फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स. व्हॅल्यू काढायची. चला, सगळ्यात पहिलं मल्टिप्लिकेशन 5 × 1, बरोबर. दुसरं मल्टिप्लिकेशन -2 × -3. फर्स्ट मल्टिप्लिकेशन, सेकंड मल्टिप्लिकेशन, आणि दोघांचं काय करायचं? मायनस. मित्रांनो, सिस्टमॅटिकपणे लिहा. पहिलं मल्टिप्लिकेशन, दुसरं मल्टिप्लिकेशन, दोघांचं काय करायचं? मायनस. आणि आता 2 साईन एका पाठोपाठ कुठं आले पहा? इथे आले पहा. याला करा ब्रॅकेट. इथं पण एका पाठोपाठ आले, याला करा ब्रॅकेट. आणि आता पहिलं मल्टिप्लिकेशन 5 1 5. आणि इथं तर भरपूर मायनस चिन्ह आलेले आहेत. येऊ द्या, मोजूया आपण किती आहे. 1 2 3. किती मायनस आले? 3. किती मायनस चिन्ह आले? 3. कोणते आले? पुन्हा एकदा 1 2 3. किती मायनस चिन्ह आले? 3. इफ मायनस साइन कम्स 2 टाइम 4 टाइम 6 टाइम, आन्सर इज प्लस. पण इथं 3 टाइम्स आलं म्हणजे आन्सर काय येईल? मायनस. 3 2 6, 5 - 6 is equal to -1. So the value of the following determinant is -1. This is the first step, this is the second step, this is the third step. ओके. चला मित्रांनो, आता आपण पुढं जाऊया. इकडं आलं पहा 10वं उदाहरण क्रमांक 10. हे पुन्हा क्रॅमर्स रूलवर आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. चला लिहू आपण स्टेप बाय स्टेप. काय लिहिणार सांगा? x इज इक्वल टू dx/x, अर्धा मार्क पक्का झाला. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dx? dx इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ d? 5. चला कट करा मित्रांनो. 5 1 5, 5 2 x इज इक्वल टू 5. सो व्हॉट इज द आन्सर? x इज इक्वल टू 5. व्हॉट इज द आन्सर? x इज इक्वल टू 5. x इज इक्वल टू 5. x इज इक्वल टू 5. अजून काय विचारलं आहे? बस एक्सचीच व्हॅल्यू विचारली आहे. ही स्टेप लिहिली, अर्धा मार्क, याला अर्धा मार्क, आणि मग या प्रकारे 1 मार्काचा हा प्रश्न आहे. मित्रांनो, अजून आपल्याला क्रॅमर्स रूलवर आधारित कोणते प्रश्न आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. चला पुढं पाहूया आपण. क्रॅमर्स रूलवर आधारित प्रश्न. हा x+y हे नाही, हे पण नाही. पुढं चालूया. क्रॅमर्स रूल. याच्यात पण दिसत नाही क्रॅमर्स रूल, याच्यात पण दिसत नाही. यस, इथं दिसतोय पहा क्रॅमर्स रूल. आणि हा आपण आता क्रॅमर्स रूलवर आधारित प्रश्न सोडवणार आहोत. चला, कंप्लीट द ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? बॉक्सेसमध्ये प्रॉपर संख्या, प्रॉपर नंबर, प्रॉपर फॉर्म्युला लिहायचा. मित्रांनो, पूर्ण ॲक्टिव्हिटी परीक्षेत लिहा. इथून सुरुवात करून हे संपूर्ण तुम्हाला परीक्षेत लिहावं लागणार आहे. 2√3 इंटू सांगा पहिलं मल्टिप्लिकेशन 3√3, आणि याला मी काय करणार आहे? बॉक्स, बरोबर. मायनस 9 इंटू, चला सेकंड पहा, 9 इंटू 2 हा झाला सेकंड. अर्धा मार्क पक्का झाला. अर्धा 1 मार्क पक्का झाला. चला 2 3 6. आता इथं थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला √3 इंटू √3 म्हणजे काय होईल? √9.
3 3 जा 9 आणि 9चं स्क्वेअर रूट 3 म्हणजे व्हॉट इज द मल्टिप्लिकेशन 3 मायनस 9 2 जा 18. सांगा मित्रांनो काय येईल उत्तर 18 मायनस 18 इक्वल टू 0. बॉक्स करायचा राहिला बॉक्स करूया. कुठं बॉक्स करायचा राहिला पा इथं राहिला बॉक्स. चालते दोन्हीपैकी कोणती बी स्टेपमध्ये बॉक्स केला तरी चालेल. आणि मला वाटतं ह्याच याला बॉक्स करावा आपण म्हणजे योग्य राहील. 18 मायनस 18 इक्वल टू 0 ही स्टेप आपण मनानं वाढवलेली आहे. आणि बॉक्स इथं बी केला तरी चालेल. इथंच करूया बॉक्स म्हणजे त्यांच्या उदाहरणात बदल करायचं काम नको. इथंच बॉक्स करू आणि इकडं उत्तर काढलेलं आहे आपण 2 3 जा 6 आणि 6 3 जा 18. चला मित्रांनो या प्रकारे 1 2 3 आणि हा चौथा बॉक्स 4 बॉक्स आपण केलेले आहेत. 2 मार्क आपल्याला मिळालेले आहेत. आता क्रॅमर्स रूलकडे जाऊया. आणखी पुढं कुठं आहे का क्रॅमर्स रूल पाहायचं आहे आपल्याला. क्रॅमर्स रूल सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. क्रॅमर्स रूलनं सोडू शकतो आपण हे किंवा मग इक्वेटिंग कोइफिशियंट करू. 2 मार्काचा प्रश्न आहे आपण इक्वेटिंग कोइफिशियंट करू. याला क्रॅमर्स रूलमध्ये आणायचं नाही. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन पुन्हा त्याच पद्धतीने करू. हे उदाहरण हे क्रॅमर्स रूलचं कुठं आले पहा. यस क्रॅमर्स रूल फाइंड द व्हॅल्यू ऑफ dx अँड dy. चला मित्रांनो मार्च 2022मध्ये हा प्रश्न आलेला आहे 2 मार्काला. उदाहरण लिहितो 3x प्लस 5y इक्वल टू 26. सेकंड इक्वेशन x प्लस 5y इक्वल टू 22. इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2. मित्रांनो एकदा कन्फर्म करा 3x प्लस 5y इक्वल टू 26. ओके x प्लस 5 इक्वल 22. आणि मित्रांनो या प्रश्नामध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द जर असेल तर तो म्हणजे क्रॅमर्स रूल. उदाहरणातली सूचना वाचणे अति आवश्यक आहे. जे सांगितलं ज्या पद्धतीनं सांगितलं त्याच पद्धतीनं करावं लागेल. कोणतीच पद्धत सांगितली नाही तर मनानं केलं तर चालतं. आणि आता शोधायचं काय dx अँड dy. एकदम सोपं आहे मित्रांनो. आता सगळ्यात पहिले आपण काय घेणार dx. मला वाटतं पहिले आपण नेहमीच्या पद्धतीप्रमाणे काय करू सहगुणक लिहून घेऊ. कोइफिशियंट व्हॉट इज द कोइफिशियंट ऑफ x y अँड d. x y अँड d. चला एक्सचा कोइफिशियंट 3 एक्सचा कोइफिशियंट 1. इथं काहीच नाही म्हणजे 1. इथं किती 5. इथं किती आहे 5. इथं सुद्धा किती आहे 5. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ d 26 22. आता dx मला काय शोधायचं आहे आता dx इज इक्वल टू पहिली लाईन कोणाची एक्सची दुसरी कोणाची वायची. नेहमी लक्षात ठेवायचं की पहिला जो कॉलम आहे तो एक्सचा आहे दुसरा कॉलम आहे तो वायचा आहे. आणि मला जर dx काढायचा असेल तर मला एक्सचा कॉलम घ्यायचं काम नाही. मी त्याच्याऐवजी कोणता कॉलम घेईल डीचा कॉलम घेईल. कोणता कॉलम आहे सांगा 26 22. मित्रांनो पुन्हा एकदा लक्षात घ्या मला जर dx काढायचा असेल माझ्याकडे पॅटर्न तयार आहे एक्स अँड वाय. इकडे मी एक्सचे कोइफिशियंट लिहिणार इकडं वायचे लिहिणार. पण मला जर dx काढायचा असेल तर मी हा एक्सचा कॉलम काढून टाकणार. याच्याऐवजी कशाचा कॉलम घेणार डीचा. मला जर dy काढायचा असेल तर मी वायचं कॉलम काढून टाकेल आणि काय घेईल डी. तर मित्रांनो 26. चला आता वायचे सांगा 5 आणि आता सॉल्व करायचं आहे. मित्रांनो व्हिडिओ पॉज करा आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढा. तुमचं आणि माझं उत्तर मॅच होते का पाहूया. पहिला 26 × 5 फर्स्ट मल्टिप्लिकेशन. चला सेकंड मल्टिप्लिकेशन सांगा मित्रांनो. तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये टाका. सेकंड मल्टिप्लिकेशन 5 × 22. फर्स्ट मल्टिप्लिकेशन सेकंड मल्टिप्लिकेशन आणि दोघाचं काय करायचं मायनस. 26 5 जा 130 मायनस 22 5 जा. मित्रांनो मल्टिप्लिकेशन एकदा कन्फर्म करा. 130 मायनस 120 ॲन्सर इज 20.
मित्रांनो, तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतं आहे का? अवश्य यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. कोणतीही अडचण असेल तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा आपल्या यूट्यूबच्या व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा. त्याच्यामध्ये तुमची अडचण टाकू शकता. मित्रांनो, आता मला काढायची dy ची व्हॅल्यू. dy माझ्याकडं 2 कॉलम फिक्स आहे. पहिला कॉलम एक्सचा, दुसरा कॉलम वायचा. पण मला जर y काढायचा असेल तर मला हा y काढून टाकावा लागतो इथून. याच्या ठिकाणी काय घ्यावं लागतं? d. चला, एक्सचे कोइफिशियंट कोणते सांगा? 3 1. आता वायचे नाही घ्यायचे. आता कोणाचे घ्यायचे? डीचे. 26 22 डी. 26 22. चला मित्रांनो, आता आपण पुन्हा एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 22. सेकंड क्रॉस मल्टिप्लिकेशन 26 × 1. परीक्षेमध्ये आजच करा. फर्स्ट मल्टिप्लिकेशन, सेकंड क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि दोघांचं करायचं मायनस. चला, 23 66 मायनस 6 0. 6मधून 40. dy = 40. मित्रांनो, याला फ्रेम करा. जे विचारलं त्याला फ्रेम करा. आणि dx = 20. याला काय करायचे आहे? फ्रेम. मित्रांनो, इतकंच विचारलेलं आहे. मग आपण कशाला काम वाढवायचं? जितकं विचारलं तितकंच करू. कुठं गेलं पहा बरं उदाहरण ते? हा, इथं आहे पहा. उदाहरण क्रमांक 8. काय विचारलं आहे पहा त्यांनी? काय विचारलं आहे? काय विचारलं आहे पहा? dx आणि dy काढलं आहे आपण. बस, पुढं जायचं काम नाही. चला, अजून पुढं आपण उदाहरण शोधणार आहोत. मित्रांनो, उदाहरण क्रमांक 10. फाइंड dx अँड dy फॉर द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. सेम उदाहरण आहे मित्रांनो, सेम उदाहरण आहे. आणि माझी तुमच्याकडून अशी अपेक्षा असेल की तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि स्वतःच्या मनानं सोडवा. तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतं आहे का पहा. काही अडचण असेल तर कॉमेंट्स बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. मित्रांनो, आता आपण उदाहरण लिहू पहिले. x + 2y = -1 इक्वेशन नंबर 1. चला, सेकंड इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन लिहिणार मित्रांनो. सेकंड इक्वेशन 2x - 3y = 12. इक्वेशन नंबर 2. यस. आणि मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपली नेहमीचीच पद्धत करूया. पहिले काय लिहिणार सांगा? x. नंतर काय लिहिणार? y. नंतर काय लिहिणार? d. आता कोइफिशियंट. व्हॉट इज द कोइफिशियंट ऑफ x? 1. व्हॉट इज द कोइफिशियंट ऑफ x? 2. राईट. व्हॉट इज द कोइफिशियंट ऑफ y? 2. व्हॉट इज द कोइफिशियंट ऑफ y? -3. ओके. कॉन्स्टंट -1 12. मित्रांनो, कन्फर्म करा एकदा. कन्फर्म केल्याशिवाय पुढे जायचं नाही. दुर्घटना से देर भली. आणि ओव्हर कॉन्फिडन्स मॅथमध्ये अजिबात चालत नाही. 1 2 -3 2 -3 -1 12 ओके. आता मला माझ्या प्रश्नाकडे यायचं आहे. मला काय शोधायचं आहे हे नेमकं माहीत असेल तर काम सोपं होईल. मित्रांनो, प्रश्न पुन्हा एकदा वाचूया. व्हॉट इज देअर एक्सपेक्टेड? फाइंड dx अँड dy. ओके, सोपं एकदम. करूया dx. सिस्टमॅटिक लिहायचं, खाडाखोड करायची नाही. मित्रांनो, पहिला कॉलम रिझर्व आहे एक्ससाठी, दुसरा कॉलम आहे रिझर्व वायसाठी. बरोबर आहे. पण झालं काय की इथं x आलं म्हणजे आपल्याला आता x नको आहे. इथं हा x काढून टाकू आपण आणि या एक्सच्या ऐवजी आपण काय घेणार आहोत? d. चला, d कोणतं आहे पहा? हे d आहे पहा. -1 12 आणि वायचे 2 -3 मित्रांनो, गोंधळ होतो म्हणून मी याला कट करून टाकतो. 2 आणि -3. चला,
मित्रांनो आता आपण कॅल्क्युलेशन करूया. कॅल्क्युलेशन करू. फर्स्ट -1 इंटू -3, दोन चिन्ह पाठोपाठ आले, 2 कॉन्झिक्युटिव्ह साईन्स ब्रॅकेट झालं. हे फर्स्ट मल्टिप्लिकेशन. नाऊ सेकंड मल्टिप्लिकेशन, 2 इंटू 12 सेकंड मल्टिप्लिकेशन, आणि हे दोघाचं काय करायचं मायनस. मित्रांनो फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन, सेकंड क्रॉस मल्टिप्लिकेशन, दोघाचं काय करायचं मायनस. आणि इथे एक भिंत आहे, इथून पुढं मायनस किती आले ते मोजायचे आहे. आता एक अदृश्य भिंत इथं आहे, तुम्ही परीक्षेत काढू नका, मी काढतो. मायनस मायनस हाऊ मेनी टाइम्स? 2 टाइम्स. आणि मायनसचं साईन 2 टाईम आलं, 4 टाईम आलं की ॲन्सर काय येतं प्लस, म्हणून ॲन्सर आलं 3. आता इकडं चला मित्रांनो, आता इकडं काय होईल पहा. आता या भिंतीच्या पलीकडं इकडं 1 एकदाच आलं मायनसचं साईन, म्हणजे ॲन्सर काय येईल मायनस. 2 टाईम 4 टाईम 6 टाईम मायनस साईन आला तर ॲन्सर काय येतं प्लस, आणि नाही आलं तर उत्तर काय येतं मायनस. 12 2 जा 24. सो व्हॉट इज द ॲन्सर? -21. व्हॉट इज द ॲन्सर? -21. मित्रांनो प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन याच्यावर आधारित 13 व्हिडिओ आपल्या ललवानीज स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. अवश्य पहा. मैत्री गणिताशी या प्लेलिस्टमध्ये आहे. चला पहिलं काम संपलं, पण आपण याला हायलाईट करू आता. dx इज इक्वल टू -21. याला मी बॉक्स करतो. जितकं सिस्टमॅटिक लिहाल तितकं तुम्हाला परीक्षेमध्ये खूप छानपैकी स्कोरिंग मिळेल. आता मी काढणार आहे dy. तुम्हाला नेहमी सांगतो मी की पहिली पंगत रिझर्व आहे एक्ससाठी, दुसरी पंगत रिझर्व आहे वायसाठी, पण वाय इकडं आला पहिलेच, आपल्याला इकडं हा डबल चालत नाही. याला आपण रिप्लेस करू आणि याच्याऐवजी काय घेऊ आता डी. सांगा डीचं काय आहे? डी -1 12 आणि एक्सचे कोइफिशियंट काय सांगा 1 2. मित्रांनो व्हिडिओ तयार करताना काही जाणते अजाणतेपणे मिस्टेक्स होतात आणि गणित सोडवणाऱ्याच्या लक्षात येत नाही, पण वाचणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या लक्षात येतात. असं जर काही वाटलं यूट्यूबच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये अवश्य टाका. मित्रांनो पहिलं मल्टिप्लिकेशन 1 इंटू 12 पहिलं मल्टिप्लिकेशन. दुसरं मल्टिप्लिकेशन -1 इंटू 12 आणि पहिलं मल्टिप्लिकेशन दुसरं मल्टिप्लिकेशन. पहिलं क्रॉस मल्टिप्लिकेशन दुसरं क्रॉस मल्टिप्लिकेशन, दोघाचं काय करायचं मायनस. चला मायनस, दुसऱ्याचं काय येणार आहे मायनस. आणि आता इथं 2 कॉन्झिक्युटिव्ह साईन आले, याला मी काय करतो ब्रॅकेट. पहिलं मल्टिप्लिकेशन इथं संपलेलं आहे. ही एक अदृश्य भिंत आहे. 12 1 जा 12. आता मायनस साईन मोजा. एकदा दोनदा. मायनस साईन कितीदा आले? दोनदा. म्हणजे ॲन्सर काय येईल प्लस. आणि ही भिंत काढून टाकतो मी. तुम्ही परीक्षेत भिंत काढत नाही बसायची मित्रांनो, हे सगळं समजण्यासाठी चालू आहे, याची काहीच गरज नाही. प्लस 12 1 जा 12 मायनस मायनस प्लस 12 24 dy इक्वल टू 24. dy इक्वल टू 24 याला काय करायचं आहे बॉक्स. चला मी थोडंसं चांगलं अक्षर काढतो मित्रांनो, कारण आता आपल्याला थोडा टेक्निकल प्रॉब्लेम होतात काहीतरी, काय हरकत नाही. dy इक्वल टू 24. मित्रांनो माझ्याकडं विविध प्रकारच्या कलर उपलब्ध आहेत म्हणून मी ते वापरत आहे, पण तुम्ही परीक्षेमध्ये आयदर ब्लॅक ऑर ब्ल्यू दोन्हीपैकी एकाचाच वापर करा. शक्यतो एकच टाईपच्या वापर केल्याने आपल्याला पुढचे त्रास होणार नाही. आणि पेन बदलू नका. ब्लॅक वापरला ब्लॅकच वापरा, ब्ल्यू वापरला ब्ल्यूच वापरा. आणि एकाच प्रकारच्या 2-4 रिफिल आपल्याजवळ नेहमी करता रेडी ठेवा. मित्रांनो पुढं जाऊया आपण आता ग्रामर सोडूनमध्ये. आणखी पुढं काय ते पाहू. उदाहरण क्रमांक 10 आपण सोडवलेलं आहे. आता उदाहरण क्रमांक 11. चला मित्रांनो उदाहरण क्रमांक 11 मी याला थोडंसं उदाहरण क्रमांक 11. विद्यार्थी मित्रांनो आपण क्वेश्चन नंबर 2B क्वेश्चन नंबर 2B जे 2 मार्कासाठी प्रश्न येतात
याच्यातील आपण क्वेश्चन नंबर 10 पाहिलेला आहे. आता आपण जाऊया क्वेश्चन नंबर 11 कडे. आणि क्वेश्चन नंबर 11 मध्ये काय दिलेले पहा. क्वेश्चन नंबर 11 ज्याला थोडंसं इनलार्ज करतो. सप्टेंबर 2021 मध्ये हा प्रश्न आलेला आहे. फॉर द सायमल्टेनियस इक्वेशन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे एक्स इज इक्वल टू, सांगा काय फॉर्म्युला आहे, डी एक्स डिवायडेड बाय डी इक्वल टू, what is the value of dx, 49 divided by, what is the value of d, 7. X is equal to 7 1 the 7 7 for the 7 7 the 49, x is equal to 7. मित्रांनो अर्धा मार्क फॉर्म्युल्याला, अर्धा मार्क व्हॅल्यू काढायला, पण कॅल्क्युलेशन करावेच लागतात. मित्रांनो आता मी काढणार आहे y इज इक्वल टू dy upon d. Now what is the value of dy? dy is equal to minus 63 divided by, what is the value of d? d is equal to 7. Okay, so y is equal to minus, as it is 7 1 the 7 7 9 the 63, y is equal to minus 9. आणि मित्रांनो y इज इक्वल टू -9. या प्रकारे हा 2 मार्काचा प्रश्न आहे, सप्टेंबर 2021 मध्ये आलेला आहे. मित्रांनो क्रॅमर्स रूलवर आधारित सर्व उदाहरणं 2020 पासून ते 2025 पर्यंत आलेले आपण सॉल्व्ह करत आहोत. मित्रांनो क्वेश्चन नंबर 12 क्रॅमर्स रूलवर नाही, आपण तो सध्या घेणार नाही. आता आपण जाणार क्वेश्चन नंबर 13 वर. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आणि हा प्रश्न मी इथंच सोडवतो आता. इक्वल टू, चला पहिलं मल्टिप्लिकेशन 7/3 इंटू 1/2 7/3. हा झालं पहिलं मल्टिप्लिकेशन. नाव सेकंड मल्टिप्लिकेशन 5/3 इंटू 3/2. मित्रांनो फर्स्ट मल्टिप्लिकेशन सेकंड मल्टिप्लिकेशन दोघांचं काय करायचं आहे, मायनस. आणि आता येणारं उत्तर काय येईल पहा. 7 1 जा 7 3 2 जा 6. न्यूमरेटर आणि न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करा, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करा. मायनस 5 इंटू 3 15, 3 इंटू 2 6 आणि इथं आपल्याला लिहावं लागणार आहे 6. आणि बाय लक दोन्हीही डिनॉमिनेटर सेम आलेले आहेत आणि म्हणून आपण लिहून टाकायचं डिनॉमिनेटर 6. 7 - 15 इज इक्वल टू -8 अपॉन 6. याला आपण सिम्प्लिफाय करू. 2 3 जा 6 2 4 जा 8 minus as it is 4/3. And so the value of this determinant is -4/3. What is the value? -4/3. या प्रकारे मित्रांनो वहीवर तुम्ही हे उदाहरण लिहा. मी केलेल्या स्टेप्स पाहून तुम्ही सुद्धा सोडवा, म्हणजे तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होईल. मित्रांनो मी नेक्स्ट उदाहरणाकडे जातो. सम ऑफ 2 नंबर्स. ग्रामर रूल मध्ये काही याचं काम नाही. आता 15 नंबरचा क्वेश्चन 4 m फर्स्ट कॉलम 5 3 सेकंड कॉलम इज इक्वल टू 20 देन m इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि मित्रांनो इंटरेस्टिंग प्रश्न आहे, अतिशय सोपा आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जितकी प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला याचा सराव होईल आणि उदाहरण तुम्ही व्यवस्थितपणे सोडवू शकाल. पहिलं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इंटू 3 फर्स्ट. सेकंड क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 इंटू m. फर्स्ट मल्टिप्लिकेशन सेकंड मल्टिप्लिकेशन दोघांचं काय करायचं आहे, दोघांचं करायचं आहे मायनस. इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू 22. 4 3 जा 12 minus 5 into m 5m is equal to 22.
आता मला सोयीस्कर हे आहे की या मायनसला मी ट्रान्सफर करतो, म्हणजे काय होऊन जातील +5m. 12 ॲज इट इज ठेवतो. आता ह्या 22ला ट्रान्सफर करतो. 22ला ट्रान्सफर करतो. RHS पासून LHS कडे आणतो. हे प्लस आहेत, हे काय होईल -5m इज इक्वल टू 22 इज ग्रेटर नंबर, मायनस साईन, 22 मधून 12 गेले 10, m इज इक्वल टू -10/5. आणि मित्रांनो सिम्प्लिफाय करा, तुमचं आन्सर आणि माझं आन्सर मॅच होतंय का ते पहा. m इज इक्वल टू -2. या प्रकारे मित्रांनो आपण या टाईपचा पण एक क्वेश्चन सोडवलेला आहे. 2 मार्काला हा प्रश्न मार्च 2019 मध्ये आलेला आहे. आणि जितकी प्रॅक्टिस कराल, एकेका टॉपिकनुसार प्रॅक्टिस करायची. ग्रामर्स रूल सगळे उदाहरणं ग्रामर्स रूलचे. मित्रांनो आता पुढे पाहूया. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन, पण आपण याला 9वीच्या मेथडनं सोडवू नंतर. चला आता पुढे जाऊ. आता आपण येत आहोत क्वेश्चन नंबर 3B. आणि तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये 4 क्वेश्चन दिलेले असतात, 4 पैकी 2 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न 3 मार्कचा आहे. किती मार्काचा आहे? 3 मार्काचा. चला आता क्वेश्चन वाचू. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स. आपल्या कामाचा आहे क्रॅमर्स रूल. चला उदाहरण लिहितो. 4x प्लस 3y इक्वल टू 18, इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर 3x मायनस 2y इक्वल टू 5, इक्वेशन नंबर 2. मित्रांनो मी आता एक काम करतो, याला एकाच रंगामध्ये लिहितो. त्याच्यानंतर -2 सेम टू सेम कलर होतील, म्हणजे आपलं काम थोडंसं सोपं होईल. 4x इक्वेशन नंबर 2. मित्रांनो क्रॅमर्स रूल म्हटलं की सगळ्यात पहिले आपल्याला लिहावं लागणार आहे x, y, d. आता कोइफिशियंट पहा. काय आहे कोइफिशियंट? 4, 3. y चे कोइफिशियंट पहा काय? +3 -2, 3 -2. चला आता d 18 5. पुन्हा एकदा चेक करा. 4 3 +3 -2 18 5. ओके. ही स्टेप पुन्हा कन्फर्म करा आणि मग पुढे जा. मित्रांनो आता पुढे आपल्याला व्हॅल्यू काढायची. पहिले काढायची d ची. पहिला कॉलम कोणाचा? x चा. दुसरा कॉलम कोणाचा? y चा. चला सांगा x चे कोइफिशियंट काय काय आहे? x चे कोइफिशियंट आहे 4 3. y चे 3 -2. चला याची व्हॅल्यू आपण काढूया. मित्रांनो व्हिडिओ पॉज करा आणि याची व्हॅल्यू तुम्ही काढा. तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतं का? युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. मित्रांनो फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 इंटू -2. 2 साईन एका पाठोपाठ आले, याला केला ब्रॅकेट. दिस इज द फर्स्ट मल्टिप्लिकेशन. सेकंड मल्टिप्लिकेशन 3 इंटू 3 सेकंड मल्टिप्लिकेशन. आणि दोन्ही मल्टिप्लिकेशनचं काय करायचं? मायनस. मित्रांनो हे समजण्यासाठी परीक्षेत लिहायची गरज नाही. पहिलं मल्टिप्लिकेशन, दुसरं मल्टिप्लिकेशन. चला तर पहिलं मल्टिप्लिकेशन मायनस साईन 1 टाइम म्हणजे आन्सर येणार -4 2 जा 8. इथं भिंत आहे, मायनस साईन 1 टाइम, 3 3 जा 9. मायनस मायनस आन्सर इज मायनस 8 9 17. सो d इक्वल टू -17. याला करा बॉक्स. आपलं थोडंसं काम झालेलं आहे. आता मी काढणार dx. काय काढणार आहे? dx. आणि तुम्हाला मी सांगितलं की आपल्या याच्यामध्ये फिक्स आहे पॅटर्न. पहिला मान कोणाचा? x चा. दुसरा कोणाचा? y चा. पण डबल यायला नको. आता इथं आलं x, इथंही आलं x, म्हणून मला हा x चालत नाही. मी याला रिप्लेस करल आणि याच्या ठिकाणी काय लिहिणार? d. म्हणून x काढून टाकला आणि इथं काय लिहिणार मी? इथं लिहिणार d. इथं काय लिहिणार? d. चला d चे 18 5
18 आणि 5 18 5 वायचे वायचं पहा एकदा वाय 3 - 2 3 - 2 चला मित्रांनो व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा मित्रांनो 18 इंटू -2 दोन साईन एका पाठोपाठ आले ब्रॅकेट करा फर्स्ट मल्टिप्लिकेशन सेकंड 3 इंटू 5 सेकंड मल्टिप्लिकेशन पहिलं मल्टिप्लिकेशन आणि दुसऱ्या मल्टिप्लिकेशनचं काय करायचं मायनस आणि इथं काय आहे अदृश्य भिंत चला आता इथं मायनस एक वेळेला आलेला आहे मायनस किती वेळेला आलेला आहे एकच वेळेला आलं आहे म्हणजे उत्तर काय येईल -36 इकडं सुद्धा मायनस एकदाच आलं म्हणजे आन्सर काय येणार -15 आणि मित्रांनो भिंत वगैरे समजण्यासाठी परीक्षेत काही काढायचं काम नाही चला दोन्ही मायनस आहे म्हणजे आन्सर काय येणार मायनस आन्सर इज ऑल्सो -5 6 11 कॅरी 1 1 + 1 2 5 -51 आणि मित्रांनो dx इज इक्वल टू -51 याला सिस्टमॅटिक लिहितो d इज इक्वल टू -51 याला बॉक्स करतो आणखी आपला अर्धा मार्क पक्का झाला आता आपण पुढे जाऊ आपल्याला आता किंमत काढायची आहे dy कशाची किंमत काढायची आहे dy पुन्हा तेच पहिला मान कोणाचा x चा दुसरा मान y चा पण आता y तर रिपीट होऊ लागला म्हणून आपल्याला हा y नकोय आता हा y काढून टाकू आपण हा y काढून टाकू आणि याच्या ठिकाणी आपण आणणार आहोत कोण आणणार आहे आपण d चला d ची व्हॅल्यू काय सांगा 18 5 ही d ची व्हॅल्यू पहा x ची व्हॅल्यू काय पहा x 4 3 चला मल्टिप्लिकेशन करा मित्रांनो पहिलं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 5 दुसरं क्रॉस मल्टिप्लिकेशन 18 × 3 आणि दोघांचं काय करायचं मायनस फर्स्ट मल्टिप्लिकेशन सेकंड मल्टिप्लिकेशन 20 -54 ग्रेटर नंबर इज 54 -54 मधून गेले 34 dy इक्वल टू -34 ही आपली तिसरी व्हॅल्यू झाली मित्रांनो आता आपण सोल्युशन कडे जात आहोत आणि हे सोल्युशन ही जी मेथड आहे ही ज्याने शोधून काढली त्या क्रॅमर्स नावाच्या शास्त्रज्ञाला स्मरून लिहायचं आहे बाय क्रॅमर्स रूल आणि परीक्षेमध्ये तुम्ही हे स्मरण केलं की तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे बाय क्रॅमर्स रूल x इज इक्वल टू dx अपॉन dx upon d चला what is the value of dx value of dx is -51 what is the value of d value of d is -17 इक्वल टू मित्रांनो मल्टिप्लिकेशन असो किंवा डिव्हिजन असो मायनसचं साइन दोन वेळेला आलं म्हणजे आन्सर काय येणार प्लस मल्टिप्लिकेशन असो किंवा डिव्हिजन असो 17 × 1 = 17 17 × 3 = 51 x इज इक्वल टू 3 आपलं एक सोल्युशन भेटलेलं आहे नाउ y इज इक्वल टू dy y इज इक्वल टू dy upon d dy upon d what is the value of dy dy -34 upon what is the value of d -17 मायनसचं साइन 2 टाइम 4 टाइम 6 टाइम आलं की आन्सर प्लस येतं कशामध्ये मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन मध्ये सो मायनस मायनस गेट्स कॅन्सल व्हॉट इज द आन्सर 2 y इज इक्वल टू 2 आणि याप्रमाणे आपण आता एंड करणार आहोत सोल्युशन x, y इज इक्वल टू 3, 2 त्याचप्रमाणे x इज इक्वल टू 3 y इज इक्वल टू 2 आणि त्याच्या खाली सोल्युशन लिहिलं तर आणखी चांगलंच आपण असं लिहूया सोल्युशन लिहू पहिले त्याच्यानंतर x इज इक्वल टू 3 आणि याला ब्रॅकेटमध्ये लिहू x, y इज इक्वल टू 3, 2 आणि या सर्वाला आपण फ्रेम करणार आहोत मित्रांनो स्मॉल ब्रॅकेटमध्ये लिहिण्याचं एकच कारण आहे की हा पॉइंट ग्राफ पेपरवर आहे
आपण ग्राफ पेपरवर जर ग्राफ काढले तर दोन्ही लाईन्स 3,2 याच्यात इंटरसेक्ट करणार आहेत मित्रांनो. तो भाग आपण पुढे पाहणारच आहोत मित्रांनो. 3 मार्कासाठी आपण क्रॅमर्स रूल मधलं हे उदाहरण सोडवलेलं आहे. आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 1 झाला आपला. सॉल्व द फॉलोइंग ग्राफिकली. ग्राफिकली सध्या आपल्याला सोडवायचा नाही, त्याच्यामुळे याचा काही विषय नाही. फक्त आपण 1 नंबरचं सोडवलेलं आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. आपल्यासाठी हे महत्वाचं आहे. क्रॅमर्स काय महत्वाचं आहे? क्रॅमर्स रूल. आणि आता आपण ते उदाहरण लिहूया. 3x - 4y 3x - 4y इक्वल टू, चला आपल्याला उदाहरण शोधून आणावं लागेल. ते 3x - 4y इक्वल टू, कुठे गेलं पहा उदाहरण एकदा. 3x - 4y इक्वल टू 10 इक्वल टू 10. इक्वेशन नंबर 1. दुसरं, चला थोडंसं आपल्याला प्रॉब्लेम होतोय पण ठीक आहे, सॉल्व्ह करू आपण त्याला. 3b मध्ये आहे. 3b मध्ये आहे. चला 3b मध्ये आहे. 4x + 3y इक्वल टू 5. 4x + 3y 4x + 3y 4x + 3y इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 2. 3x - 4y इक्वल टू 10. 3x - 4y इक्वल टू 10. 4x + 3y इक्वल टू 5. चला मित्रांनो, आपला थोडासा याच्यामध्ये वेळ गेलेला आहे. चला ठीक आहे. 3x - 4y इक्वल टू 10. इक्वेशन नंबर 1. 4x + 3y इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 2. सॉल्व बाय क्रॅमर्स रूल आहे, म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिले कोइफिशियंट द्यावं लागतील. आता पहिला कोण आहे सांगा? विच इज द फर्स्ट व्हेरिएबल? x. सेकंड व्हेरिएबल y आणि थर्ड d. आता कोइफिशियंट, आता आपल्याला कोइफिशियंट पाहिजे. 3 4 3 4. त्याच्यानंतर आता कोइफिशियंट -4 3. कोइफिशियंट कॉन्स्टंट 10 5. एकदा कन्फर्म करा. 3 4 -4 3 10 5. साइन बरोबर आले का? ओके. आणि आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं मित्रांनो. उदाहरण कॉन्सन्ट्रेशन न सोडवणं आवश्यक आहे. एक चूक झाली, नजर हटी और दुर्घटना घटी, हे वाक्य मॅथमध्ये 100% तंतोतंत खरं ठरतं मित्रांनो. सगळ्यात पहिले व्हॅल्यू काढणार मी डी ची. आणि मी तुम्हाला पहिले सांगितलं की पंक्ती फिक्स आहे. पहिली पंगत x ची, दुसरी पंगत y ची. चला x चे सहगुणक 3, 3 4. y चे कोइफिशियंट -4 3. आणि याची व्हॅल्यू काढू आपण आता. फर्स्ट मल्टिप्लिकेशन 3 × 3. फर्स्ट मल्टिप्लिकेशन 3 × 3. सेकंड मल्टिप्लिकेशन -4 × 3. सेकंड मल्टिप्लिकेशन, फर्स्ट मल्टिप्लिकेशन, सेकंड मल्टिप्लिकेशन, आणि दोघांचं काय करायचं? मायनस. 2 मायनस एका पाठोपाठ आले म्हणजे मी याला काय करणार? आता ब्रॅकेट करणार. काय करणार आहे? ब्रॅकेट करणार. आणि मित्रांनो, या इथं आता एक अदृश्य भिंत आहे, परिषद काढायची नाही. अदृश्य भिंत आहे. 3 3 जा 9. आणि आता मायनसचे साइन मोजा. 1 2. मायनस साइन किती झाले? 2 टाइम्स. मायनस साइन 2 टाइम्स 4 टाइम्स 6 टाइम्स आलं की आन्सर काय येतं? प्लस. आणि म्हणून याचं आन्सर येणार आहे 12. 9 + 12 21. या प्रकारे D = 21 हे आपण पहिलं आन्सर काढलेलं आहे. मित्रांनो, वही पेन घेऊन जोपर्यंत तुम्ही स्वतःहून सोडवणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे येणार नाही. व्हिडिओ पॉज करा आणि वहीमध्ये आपण लिहायचं आहे. मित्रांनो, आपलं एक काम झालेलं आहे. आता आपण सेकंड स्टेपकडे जाऊ आणि याच्यामध्ये आपण लिहिणार आहोत dx. आणि तुम्हाला मी सांगितलं की आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढताना पंगत फिक्स आहे. आपल्या पंक्ती फिक्स आहे. कोण कुठे बसणार? पहिल्या पंक्तीत x, दुसऱ्या पंक्तीत y. पण डबल येऊ द्यायचं नाही. आता इथं आला x, इथं बी आला x.
याला काढून टाकू एक्सला. आणि याच्या ठिकाणी आपण आता घेणार आहोत डी. काय घेणार आहोत? डी. चला मित्रांनो आपण इथं डी लिहूया. इथं लिहिणार आहे मी डी. चला डी चे कोइफिशियंट 10, 5. डी चे कोइफिशियंट 10, 5. वाय चे कोइफिशियंट -4, 3. -4, -4, -4, 3. या प्रकारे आपण रचना केलेली आहे. चला पहिलं क्रॉस मल्टिप्लिकेशन 10 × 3 फर्स्ट मल्टिप्लिकेशन. परीक्षेत लिहायचं नाही, आपल्याला समजावं आणि लक्षात राहावं म्हणून हे मी करत आहे. आता सेकंड मल्टिप्लिकेशन -4 × 5. फर्स्ट मल्टिप्लिकेशन, सेकंड मल्टिप्लिकेशन, दोन्ही मल्टिप्लिकेशनच्या मध्ये मायनस, 2 मायनस एका पाठोपाठ आले म्हणून याला सेपरेट करा, याला करा ब्रॅकेट. ते प्रकारे मित्रांनो गणितामध्ये प्रत्येक स्टेपला महत्व आहे आणि प्रत्येक चुकीला पेनल्टी आहे अर्ध्या मार्काची, आणि म्हणून चुका होऊ द्यायच्या नाही. 10 3 जा 30. आता मायनस इथे एक अदृश्य भिंत आहे, परीक्षेत काढायची नाही. ही अदृश्य भिंत काय म्हणते? मायनसचं साईन 1 टाइम 2 टाइम दोनदा आलं, 2 टाइम 4 टाइम 6 टाइम आलं की आन्सर काय येतं? प्लस. आणि मग आता ही भिंत काढून टाकतो मी, समजण्यासाठी होती. चला भिंत काढून टाकतो, मल्टिप्लिकेशन नंबर काढून टाकतो. 10 × काय सांगा? 10 × 3 मायनस इंटू मायनस प्लस 20. आणि मित्रांनो याचा आन्सर आलेला आहे 20. व्हॉट इज द आन्सर? 20. मित्रांनो काही अडचण असेल किंवा एखादा डाऊट असेल तर अवश्य यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये त्याला हायलाईट करा. ललवानीज नॉलेज हब नावाचं आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याला फॉलो करा. तिथं तुम्हाला टेस्ट आणि लाईव्ह क्लासच्या लिंक मिळतील. मित्रांनो 30 + 20 व्हॉट इज द आन्सर? 50. dx इज इक्वल टू 50. आपण सेकंड स्टेप पर्यंत पोहोचलेलो आहोत. डी ची व्हॅल्यू काढली, dx ची व्हॅल्यू काढली. आता आपण पुढच्या स्टेपकडे जाऊ. पुढची स्टेप आहे आपली dy. चला dy आता आपण पाहणार आहोत. dy पाहणार आहोत मित्रांनो, dy पाहणार आहोत. dy ची व्हॅल्यू काढायची आहे मित्रांनो. dy आणि मी सांगितलं तुम्हाला की पहिली पंगत x ची, दुसरी पंगत y ची. पण आता इकडे y आला, इथं आला y, मग हा y नको आपल्याला, हा y काढून टाकू आपण. हा y काढून टाकू, नकोच आपल्याला हा y. याच्या ठिकाणी आपण काय घेणार? d. चला x चे कोइफिशियंट आपण शोधणार आहोत. x चे कोइफिशियंट 3, 4, 3, 4. d चे शोधणार आहोत 10, 5. चला मित्रांनो व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर काढा. मी पण आन्सर काढतो, तुम्ही पण काढा. माझं आणि तुमचं उत्तर मॅच होतं का बघा. 40 इज ग्रेटर नंबर म्हणजे मायनस आन्सर येईल -25. dy इज इक्वल टू -25. या प्रकारे मित्रांनो dy इक्वल टू -25 आलेला आहे. थोडंसं मी व्यवस्थित लिहितो. थोडं कधी कधी टेक्निकल प्रॉब्लेम होतो आणि अनपेक्षित गोष्टी या आयपॅडवर घडत असतात. ठीक आहे, आपण त्याला कॅरी ऑन करूया आणि मिस्टेक्स असतील त्या करेक्ट करूया. मित्रांनो मी dx काढला, dy काढला, सगळ्यात महत्त्वाचा d काढला. आणि आता हे ज्यानं शोधून काढलं त्या शास्त्रज्ञाचं स्मरण करणं आवश्यक आहे. आणि म्हणून लिहायला विसरू नका बाय क्रॅमर्स रूल. बाय क्रॅमर्स रूल काय लिहिणार आहे? बाय क्रॅमर्स रूल. हे लिहायला अर्धा मार्क आहे मित्रांनो. बाय क्रॅमर्स रूल आपल्याला सोल्युशन काढायचे आहे. व्हॉट इज द फर्स्ट सोल्युशन? x इज इक्वल टू dx अपॉन d. dx अपॉन d. मित्रांनो थोडं हे ऑटोमॅटिक शेप तयार होतो सर्कलचा. dx अपॉन d इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dx? 50 अपॉन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ d? द d इज 21. मित्रांनो काहीतरी रॉंग होत आहे आपलं, काहीतरी रॉंग होत आहे पहा, काहीतरी रॉंग होत आहे आपलं. आणि कारण की 99% तर भाग पूर्ण जायला पाहिजे, पण इथं भाग जात नाहीये म्हणजे काहीतरी चुकतंय. तर आपण ही व्हॅल्यू एकदा कन्फर्म करू. चला मागं जाऊ एकदा.
डी इज इक्वल टू चला 3 × 3. चला याच्यातलं मी बिनकामाचं एकदा काढून टाकतो, जे आपल्याला परीक्षेला कामाचं नाही ते सगळं काढून टाकतो एकदा. भिंत पण काढून टाकतो, ही भिंत पण काढून देतो. आणि आता पुन्हा एकदा लिहितो 3 × 3. 3 3 जा 9. 3 3 जा 9 -4. इथं आपली मिस्टेक झालेली मित्रांनो. इथं आहे 4 आणि मी लिहिले 3 आणि मग सगळीच मेहनत वाया गेली. आणि म्हणून मॅथमध्ये नजर हटीवर दुर्घटना घटी. चला लक्षात आलं, चांगलं झालं. याला ब्रॅकेट करतो +16. डी इज इक्वल टू 25. डी इज इक्वल टू 25. डी इक्वल टू 25. डी इज इक्वल टू 25. मित्रांनो आता आपल्या मिस्टेक आपल्या लक्षात आली आणि आपण मागं जाऊन ती मिस्टेक सुधारली आहे. 25 × 25, 25 × 2 50. x इज इक्वल टू 2. बॅट्समन किती बी पक्का असो, मागच्या 2-4 मॅचेस मध्ये सेंचुरी केली आणि चांगला स्कोर केला म्हणजे तो पुन्हा या मॅच मध्ये स्कोर करल तर असं काही नाही, 0वर पण आउट होईल. ओव्हर कॉन्फिडन्स आणि कॉन्सन्ट्रेशन या दोन गोष्टी मॅचच्या उदाहरणासाठी फार महत्वाच्या आहे. मित्रांनो आपल्याकडून मोठी मिस्टेक झाली होती, आपण त्याला दुरुस्त केली. परीक्षेमध्ये पण असं काही झालं तर काही कॉन्फिडन्स लूज करायचं काम नाही. थोडं चेकआउट करा आणि मिस्टेक लक्षात येते. कारण आपण स्वतः केलेलं आहे, आपलं काही पाठांतर नाहीये. आपण हे स्वतः सोडवलेलं आहे, प्रॅक्टिस केलेली आहे. dy/d. डी ची व्हॅल्यू माहिती आहे 25. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dy? dy ची व्हॅल्यू आहे -25. आणि y इज इक्वल टू मायनसचं साईन एकदाच आलेला आहे म्हणून उत्तर मायनसच येईल. 25 × 25 -1. मित्रांनो x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू -1. सोल्युशन लिहायचं. इथं काय लिहायचंय? सोल्युशन x, y इज इक्वल टू 2, -1 असं लिहायला विसरू नका. याला फ्रेम करा. याला काय करायची आहे? फ्रेम. या प्रकारे मित्रांनो 2, -1 हे आन्सर आलेलं आहे. आणि आपण क्वेश्चन नंबर 3B मध्ये जाणार आहोत पुन्हा एकदा. 3B क्वेश्चन नंबर 3B लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मधला आपलं चालू आहे. 3 मार्काचा प्रश्न आहे. किती मार्काचा प्रश्न आहे? 3 मार्काचा. आणि हा क्वेश्चन आहे, इथं आपण तो सोडवलेला आहे. हा क्वेश्चन आपण सोडवलेला आहे मार्च 2024 मधला. मित्रांनो हा क्वेश्चन आपण सोडवलेला आहे. आता जाऊया क्वेश्चन नंबर 4 कडे. कुठे जाणार आहोत? क्वेश्चन नंबर 4 कडे. विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 1 पासून सुरुवात करून आपण क्वेश्चन नंबर 3B क्वेश्चन नंबर 3 पर्यंत कंप्लीट केलेला आहे. मित्रांनो टॉपिक वाईज PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपलं सुरू आहे आणि टॉपिकचं नाव आहे ग्रामर रूल. टॉपिकचं नाव काय आहे? ग्रामर रूल. आणि मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 3B 3 मार्क. क्वेश्चन नंबर 4 आणि आपण सूचना वाचवा. आणि मी नेहमी सांगतो की सूचना वाचणं फार आवश्यक आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. आणि क्रॅमर्स रूल आपल्याला यूज करायचा आहे. मित्रांनो पहिलं इक्वेशन लिहितो 4m - 2n इक्वल टू -4. इक्वेशन नंबर 1. माझ्याकडे विविध रंगाचे कलर उपलब्ध आहे. मित्रांनो परीक्षेत तुम्ही हा प्रयोग करू नका, एकाच कलरने पेपर सोडवा. 4m + 3n इक्वल टू 16 आणि इक्वेशन नंबर 2. मित्रांनो सगळ्यात महत्वाचा शब्द जर काही असेल तर तो आहे कोणता शब्द? ग्रामर्स रूल. आणि पुन्हा एकदा उदाहरण चेक करू. 4m - 2n इक्वल टू -4. ओके. सेकंड आपल्याला पाहायचं आहे 4m
प्लस 3n इक्वल टू 16. ओके. क्रॉस चेकिंग केल्याशिवाय पुढे जायचं नाही. पेपर मधलं उदाहरण आणि आपलं एक्झाम्पल सेम आहे का कन्फर्म करा. मित्रांनो, क्रॅमर्स रूल म्हटलं की आपल्याला पहिले लिहायचे कोइफिशियंट एक्स. एक्स नाही, आपल्याला सवय पडली. एक्स आणि वाय हे अल्जेब्राचे एकदम जवळचे सोयरे झाले. त्याच्यामुळे आपल्या डोक्यामध्ये एक्स आणि वायच्या शिवाय दुसरा व्हेरिएबल येत नाही. पण मित्रांनो, आता इथं काय आलं? यम. दुसरं काय आलं? यन. आणि हे जे कॉन्स्टंट टर्म आहे, आपण याला डिटर्मिनंटचं डी लिहितो. काय लिहितो आपण? डिटर्मिनंटचं डी लिहितो. आणि म्हणून मी इथं लिहिणार आहे डी. काय लिहिणार आहे? डी. चला, आता एम चे कोइफिशियंट एम 4 4 4 4. एन चे कोइफिशियंट साइन विथ साइन -2 +3. ओके. त्याच्यानंतर सांगा डी च्या कॉलम मध्ये काय काय लिहायचं सांगा मित्रांनो. तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा. तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतं का पहा. -4 16. आणि पुन्हा एकदा कन्फर्म करा. 4 4 -2 +3 -4 16. ओके. आता सगळ्यात पहिले मी तयार करणार डी. डी. आणि आपल्या नेहमीच्या प्रमाणे पहिली पंगत एक्स साठी, दुसरी पंगत वाय साठी रिझर्व आहे. डी इथं काहीच नाही आलं म्हणजे एक्स वाय चालतं. आता पुन्हा आपण एक्स वाय लिहिलं मित्रांनो. आपल्याला सवय झाली, आपल्या ब्रेन मध्ये प्रोग्राम फिट झाला एक्स आणि वाय. पण आता इथं लिहिणार मी यम आणि इथं काय लिहिणार? यन. चला, आणि आता लिहूया कोइफिशियंट 4 4 -2 +3. प्लस नाही लिहिलं तरी चालतं मित्रांनो. आणि मग प्लसच्या ऐवजी आता आपण प्लस काढून टाकलं इक्वल टू. मित्रांनो, व्हिडिओ पॉज करा आणि तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतं का ते अवश्य पहा, म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस होईल. पहिला क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 3 फर्स्ट मल्टिप्लिकेशन समजण्यासाठी. चला, सेकंड कोणतं आहे सांगा मित्रांनो. सेकंड मल्टिप्लिकेशन सांगा लवकर. यस, व्हेरी गुड. -2 × 4. सेकंड मल्टिप्लिकेशन. फर्स्ट मल्टिप्लिकेशन, सेकंड मल्टिप्लिकेशन, फर्स्ट मल्टिप्लिकेशन आणि सेकंड मल्टिप्लिकेशन याचा आपल्याला काय करायचं आहे? मायनस. काय करायचं आहे? मायनस. आणि हे दोन साइन मायनस मायनस एकोपाठोपाठ आले कॉन्सिक्युटिव्ह साइन्स. सो मेक द ब्रॅकेट, लेट देम मेक सेपरेट. त्यांना स्वतंत्र करायचं आहे. चला, आता फर्स्ट मल्टिप्लिकेशन आपण करूया. फर्स्ट मल्टिप्लिकेशन करूया मित्रांनो. 4 3 जा 12. इथे एक अदृश्य भिंत आहे आणि मायनसचे साइन मोजा. 1 टाइम 2 टाइम. पहिलं मायनस, दुसरं मायनस. मायनसचं साइन 2 टाइम 4 टाइम 6 टाइम आलं. आन्सर काय येतं? प्लस. आणि म्हणून ही अदृश्य भिंत आपण काढून टाकू. इथं आता मी लिहिणार आहे प्लस 2 4 जा 8. बिनकामाचा भाग माझ्याकडे सुविधा आहे, मी काढून टाकतो. तुम्हाला हे सगळं समजण्यासाठी मित्रांनो, परीक्षेमध्ये असं काहीही करण्याची गरज नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या न्यायानुसार तुम्हाला हे सगळं येणारच आहे. आणि सो dx d equal to 12 plus 8 20. What is the answer? 12 plus 8 20. याला मी करतो फ्रेम. चला, आता मी काढणार डी. एक्स ला आपण आता काही काळापुरतं बाजूला केलं आहे, त्याच्या ठिकाणी यम आला आहे. मित्रांनो, नेहमीच्या सवयीप्रमाणे पहिली पंगत कोणासाठी? यम साठी. दुसरी पंगत यन साठी. पण इथं काय आलं? यम आलं. इथं यम आलं, इथं पण यम आलं, म्हणून हा यम इथं चालत नाही आपल्याला. या यमला आपण काढून टाकू आणि यमच्या ऐवजी मी इथे लिहिणार आहे डी. काय लिहिणार आहे? डी. म्हणजे डी चे कोइफिशियंट आपल्याला इथं लिहायचे आहे. टी म्हणजे कॉन्स्टंट. डी म्हणजे काय? कॉन्स्टंट. चला, कॉन्स्टंट टर्म कोणते पहा. कॉन्स्टंट टर्म इकडे आले पहा. कॉन्स्टंट टर्म -4 16. -4 16. What is the value of n? Value of n -2 + 3. -2 + 3. मित्रांनो, पुन्हा एकदा क्रॉस मल्टिप्लिकेशन. व्हिडिओ पॉज करा. तुमचं आणि माझं उत्तर
सेम येतं का पहा. -4 इंटू 3 फर्स्ट मल्टिप्लिकेशन, -2 इंटू 16 सेकंड मल्टिप्लिकेशन. दोन्ही मल्टिप्लिकेशनचं काय करायचं, मायनस फर्स्ट मल्टिप्लिकेशन सेकंड मल्टिप्लिकेशन. हा मायनस आणि हा मायनस एका पाठोपाठ आले म्हणून मी याला सेपरेट करतो, याला ब्रॅकेट करतो. मित्रांनो, दिस इज फर्स्ट मायनस, दिस इज सेकंड मायनस. दोन मायनस आले आणि आपल्या नियमाप्रमाणे दोन मायनस आले तर अँसर काय येतं, प्लस. आता इथं आला एकच मायनस, अँसर मायनस. 4 3 जा 12 अँड चला ग्रेटर नंबर 32, त्याचा अँसर त्याचं साईन प्लस. 32 मधून 12 गेले 20. मित्रांनो, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन या अतिशय महत्वाच्या क्रिया आहेत आणि आपली विकेट नमकी या 4 ऑपरेशन मध्ये जाते आणि म्हणून जितकं कॉन्सन्ट्रेशन न करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, डीएम ची व्हॅल्यू काढली. आता मी जाणार आहे डी एन कडे. डी एन नेहमीप्रमाणे पहिली पंगत एन साठी, दुसरी एन साठी. परंतु झालं काय, इथं आला एन आणि इथं पण आला एन. आपल्याला हा एन नकोय, हा एन नकोय, हा एन नको. याला मी काढून टाकतो आणि याच्या ठिकाणी मी लिहिणार आहे डी. काय लिहिणार आहे, डी. आता एम चे कोइफिशियंट, एन चे कोइफिशियंट 4 4 4 4. डी चे कोइफिशियंट -4 16 -4 16 -4 16. चला पहिलं मल्टिप्लिकेशन 4 इंटू 16, दुसरं -4 इंटू 4. मित्रांनो, मी अक्षर चांगलं काढतो. दुसरं मल्टिप्लिकेशन -4 इंटू 4. पहिलं मल्टिप्लिकेशन, दुसरं मल्टिप्लिकेशन आणि दोन्ही मल्टिप्लिकेशनचं काय करायचं, मायनस. हे आता मी इथं काय करणार आहे, मायनस 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 एका पाठोपाठ आले म्हणून याला मी काय करणार, आता ब्रॅकेट करणार. मित्रांनो, ही अदृश्य भिंत आहे. 16 4 जा सॉरी 64 आणि आता मायनसचं साईन मोजायचं. 1 टाइम 2 टाइम मायनसचा साईन 2 टाइम 4 टाइम 6 टाइम आला की आन्सर येतं प्लस 16. चला मित्रांनो, तुमचं उत्तर काय ते सुद्धा एकदा काढा आणि कन्फर्म करा. माझं उत्तर आलेलं आहे 80. DN = 80. ओके. चला मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्यानं मॅथ किती येईल मला माहिती नाही, पण माझ्या अनुभवाप्रमाणे ते येणार नाही. म्हणून तुम्ही व्हिडिओ पॉज करा, स्वतः उदाहरण सोडवा. चला M चला आता आपल्याला XY ची सवय गेलेली आहे. आता आपण M बरोबर लिहिलेला आहे DM upon D equal to what is the value of DM? What is the value of DM? DM is equal to 20. ओके. नाही, DM ची व्हॅल्यू 20 बरोबर आहे आणि D ची व्हॅल्यू सुद्धा काय आहे, 20. काढा उत्तर. 21 जा 20 21 जा 20. M is equal to 1. मित्रांनो, एक व्हॅल्यू भेटलेली आहे. आता आपण काढूया n. आता आपण काय करणार आहोत, n. चला सांगा, व्हॉट इज द फॉर्म्युला dn अपॉन d. dn ची व्हॅल्यू किती आहे, 80. d ची व्हॅल्यू किती आहे, 20. सो आन्सर इज 4. n is equal to 4. Solution m is equal to 4, m is equal to 1, n is equal to n. In the bracket m comma n 1 comma 4. याला आपण फ्रेम करूया. मित्रांनो, आपलं फायनल आन्सर आलं 1 comma 4. काय उत्तर आलेलं आहे, 1 comma 4. क्वेश्चन नंबर 3B मध्ये आपण जाणार आहोत आणि पहिलं जे इक्वेशन आहे, पहिलं इक्वेशन 4m. सांगा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m? आपलं आन्सर आलं 1 comma 4 आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m? 1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ n? 4. 4 1 जा 4 मायनस 2 4 जा 8 4 minus 8 -4. बरोबर आहे, -4 आलं म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे.
ओके, चला आपण आता पुढे जाऊया मित्रांनो. आता पुढे जाऊया आपण आणि आपलं उत्तर कन्फर्म झालेलं आहे. द आन्सर इज 1,4. मित्रांनो, प्रत्येक वेळेला पुस्तकाच्या पाठीमागे जाऊन आन्सर पाहण्याची गरज नाही. आपण स्वतः त्याचा पडताळा घेऊ शकतो आणि प्रॅक्टिसच्या वेळेला पडताळा घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 संपलेला आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 5 कडे जाऊ. सॉल्व बाय द क्रॅमर्स रूल. क्रॉस बाय द क्रॅमर्स रूल. आणि पहिलं इक्वेशन 4m. चला आपल्याला थोडस मागे जावं लागेल. आता मी थोडं याला कट करतो मित्रांनो. आपलं हे कट करणं आवश्यक आहे. ब्लॅकबोर्डच आहे एक प्रकारचा. आणि मित्रांनो, ललवानीज नॉलेज हब, LALWANIS, ललवानीज नॉलेज हबला हे व्हॉट्सअप चॅनल आहे. तुम्ही याला अवश्य फॉलो करा. आपण आपल्या ज्या टेस्ट आहेत किंवा लाईव्ह क्लास आहे किंवा तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही ललवानीज नॉलेज KNOWLEDG हब या व्हॉट्सअप चॅनलला अवश्य फॉलो करा मित्रांनो. चला 54 क्वेश्चन नंबर इक्वेशन नंबर 1 मित्रांनो. सेकंड इक्वेशन चला काय सेकंड इक्वेशन पहा. सेकंड इक्वेशन 4m प्लस 3n इक्वल टू 16. इक्वेशन नंबर 2. मला वाटतं पुन्हा एकदा कन्फर्म करा. वेळ गेला चालेल थोडा, पण कन्फर्म केलेलं चांगलं. 4m मायनस 2n. अरे काहीतरी चुकतंय आपलं. नाही, हे उदाहरण नाही आपलं उदाहरण 4 संपलेलं आहे. आपण 5व्या उदाहरणात आहे. 4m प्लस 6n इक्वल टू 54. ओके. 3m. हा पहा मित्रांनो, मिस्टेक झालेली आहे. पहा, हे उदाहरण आपण पहिल्या याच्यातलं लिहून टाकलं आणि आपली सगळी मेहनत वाया गेली असती. 3m प्लस 2n इक्वल टू 28. मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारलेला क्वेश्चन आपण आपल्या आन्सर बुक मध्ये लिहिलेला क्वेश्चन सेम आहे का एकदा चेक करा. 10 सेकंद जातील पण पुढचं सगळी मेहनत आपली वाया जाणार नाही. 4m प्लस 6n इज इक्वल टू 54. 3m प्लस 2n इक्वल टू 28. ओके. चला मित्रांनो, माझ्याकडून तर बऱ्याच वेळेला अशा मिस्टेक होतात, म्हणून मी पुन्हा कन्फर्म करतो. आणि ओव्हर कॉन्फिडन्स तर मॅथमध्ये चालत नाही मित्रांनो. पहिला व्हेरिएबल आला m, दुसरा आला n, आणि म्हणून आता आपण इथं लिहिणार m, इथं लिहिणार n, आणि आपण थर्डला लिहिणार d. चला, m चे कोएफिशियंट 4, 3. ओके. n चे कोएफिशियंट 6, 2. प्लस 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 सर्व प्लस आहे. चला 54, 28. आणि या प्रकारे आपण हे मांडणी केलेली आहे. मित्रांनो, याच्यामध्ये कॅल्क्युलेशन थोडंसं मोठं होणार आहे. आणि आपल्याला जर सरळ मार्गाने जायचं आहे तर मग आपण या पहिल्या इक्वेशनला काही सिम्प्लिफाय करणार नाही. जे आहे ते क्वालिफाय ते त्याला कंटिन्यू करू आणि मल्टिप्लिकेशन मात्र थोडंसं काळजीपूर्वक करू. नाहीतर मला पहिल्या इक्वेशनला प्रत्येक पदाला 2 ने डिवाइड करून त्याला सिम्प्लिफाय करता आलं असतं, पण नको, कशाला काम वाढवायचं. चला पहिलं डी. नेहमीप्रमाणे सांगा, पहिली पंगत कोणासाठी? m साठी. दुसरी पंगत n साठी. इथं काही आलं का? काही नाही. चला 4, 3. चला दुसरं सांगा. 6, 2. ओके. इक्वल टू. चला व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढायचं आहे. मी पण उत्तर काढतो, तुम्ही पण उत्तर काढा. तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतं का पहा. व्हॉट इज द आन्सर? ग्रेटर नंबर 18 मायनस 10. चला, तुमचं आणि माझं उत्तर जर मॅच होत असेल तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये मित्रांनो यस टाकायला विसरू नका. यस, आन्सर इज कन्फर्म. D इज इक्वल टू -10.
चला पुढे आता डी एम नेहमीप्रमाणे सांगा. पहिला कॉलम कोणासाठी, आता आपण आपल्या मॅथच्या भाषेवर येणार आहोत. आतापर्यंत पंगत पंगत करत होतो, पंगत आता बंद करायची. पहिला कॉलम एम साठी, दुसरा कॉलम एन साठी. पण आता इथं एम आला, इथं एम आला, म्हणजे आपल्याला हा एम चालत नाही, याला काढून टाकू. या एमच्या ऐवजी मी इथं काय लिहिणार आहे, डी. डी चला डी 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 54 54 28 एन 6 2 इक्वल टू. तर मित्रांनो व्हिडिओ पॉज करा आणि ॲन्सर काढा. मी पण ॲन्सर काढतो, तुमचं आणि माझं ॲन्सर मॅच होतं का ते पाहायचं आहे. फर्स्ट मल्टिप्लिकेशन, सेकंड मल्टिप्लिकेशन, आणि मायनस साईन नाही त्याच्यामुळे आपलं अर्ध टेन्शन कमी झालं. 2 4 जा 8, 5 2 जा 10, मायनस 6 8 जा 48, कॅरी 4, 6 2 जा 12, 168. मित्रांनो कुठंही काही चूक वाटली तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका किंवा माझ्या यूट्यूब चॅनलवर मेसेज करा. चला विच इज द ग्रेटर नंबर, 161 मायनस व्हॉट इज द आन्सर, 60. dm इज इक्वल टू -60. तुमचं आणि माझं उत्तर मॅच होत असेल तर मित्रांनो यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये यस किंवा वाय शब्द टाका. चला यस dm काय टाकणार आहे मित्रांनो यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये, यस dm. चला आता मी पुढच्या स्टेपकडे जाणार आहे मित्रांनो. आपल्याला आता काय काढायचं आहे सांगा, काय काढायचं आहे सांगा. डी एमचा नंबर झाला, आता एनचा. नेहमीप्रमाणे पंगत शब्द गेलेला आहे, कॉलम शब्द आला. पहिला कॉलम एमचा, दुसरा एनचा. पहिला कॉलम एमचा, दुसरा एनचा. पण इथं आलं एन, इथं आलं एन, आपल्याला मग इथं एन नकोय, याला आपण काढून टाकू. या एनच्या ऐवजी मी काय लिहिणार, डी. आणि डी चे आपल्याला लिहिलेले आहे इथं 54 28. मागच्याच याच्यात लिहिले आपण पहा, मागच्या याच्यामध्ये लिहिलं 54 28 54 28. आता एम चे पाहूया आपण, एम 4 3. चला मित्रांनो व्हिडिओ पॉज करा, तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतंय का पहा. चला कधी कधी शिक्षकाचं चुकतं पण विद्यार्थ्याचं राईट येतं, कारण कॉन्सन्ट्रेशन जे स्टुडंटमध्ये आहे त्याला चॅलेंज नाही. जितकी प्रॅक्टिस स्टुडंटची आहे तितकी प्रॅक्टिस आमची सुद्धा नाही. आणि म्हणून फर्स्ट मल्टिप्लिकेशन, सेकंड मल्टिप्लिकेशन मायनस करायचं आहे आपल्याला. चला मी जास्त एक्सप्लेन करणार नाही मित्रांनो, मायनस करायचं आहे. 28 टू जा 56, 56 चा डबल 112, मायनस 50 इंटू 3 150 आणि वरती 12 162, आणि 220 5 डी एन इज इक्वल टू 50. आणि काय राहिलं सांगा मित्रांनो, काहीतरी चुकतंय. ग्रेटर नंबर 162, त्याचं साईन मायनस. मित्रांनो प्लस मायनस, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन याच्यातच खरी विकेट जाते. विद्यार्थ्याचं सगळ्यात जास्त चुका जर कुठं होत असतील, इतक्या वर्षाचा पेपर तपासण्याच्या अनुभवावरून सांगतो की विद्यार्थ्याच्या चुका याच्यामध्ये जातात. विद्यार्थी ग्रॅमर्स रूलचे सूत्र वगैरे सर्व लिहितात बरोबर, व्हॅल्यू बरोबर काढतात, 10वी पास, पण 5वी 6वीचं प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन येत नाही, म्हणजे 10वी पास आणि 7वी 8वी नापास अशी परिस्थिती आहे. मित्रांनो हा कॉन्सन्ट्रेशनचा भाग आहे आणि थोडा प्रॅक्टिसचा भाग आहे. चला डीएन इज इक्वल टू, चला पुढे जायचं मित्रांनो. एम इज इक्वल टू डीएम अपॉन डी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डीएम, डीएम इज इक्वल टू -60. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी, डी इज इक्वल टू -10. आणि मी तुम्हाला पहिले पण रूल सांगितला की मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल आणि त्याच्यात जर मायनसचं साईन, त्याच्यामध्ये मायनसचं साईन, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन मायनसचं साईन 2 टाइम 4 टाइम 6 टाइम आला की उत्तर काय येतं, प्लस. मित्रांनो इथं मायनसचं साईन 1 टाइम 2 टाइम म्हणजे आन्सर काय येईल, प्लस. 0 0 गेट्स कॅन्सल. व्हॉट इज द आन्सर, +6. प्लस नाही लिहिला तरी चालतो, 6.
आणि सो what is the value of m? 6. The value of m is equal to 6. मित्रांनो आता अशी अपेक्षा करतो की तुम्ही n ची व्हॅल्यू काढाल. व्हिडिओ पॉज करा आणि n ची व्हॅल्यू काढा. n ची व्हॅल्यू काढा. n इज इक्वल टू, चला n इज इक्वल टू, सांगा व्हॉट इज द फॉर्म्युला. चला मी पण लिहितो, तुम्ही पण लिहा. n इज इक्वल टू d o, आणि हे थोडस आयपॅडवर या गोष्टी होतात. d n upon d. What is the value of d? Minus 10. What is the value of dn? Minus 50. Minus minus gets cancelled. 0 0 gets cancelled. What is the answer? Plus n is equal to 5. आणि मित्रांनो एंड करायचा आहे. एंड करायला अर्धा मार्क आहे मित्रांनो, स्टेप्सला मार्क आहेत, आणि म्हणून सोल्युशन m is equal to 6, n is equal to 5. m comma n is equal to 6 comma 5. याला आपण फ्रेम करणार आहोत. 6 comma 5. What is the value of m? 6 comma 5. 6 comma 5. 6 comma 5. 6. 4m minus 2n. 4m plus 6n. 4m. What is the value of m? 6. What is the value of m? 6. आणि what is the value of n? 5. 6 5. 6 comma 5. 6 comma 5. चला 5. हे जास्तीचं काम करतोय मित्रांनो. आपण कन्फर्म करतोय आपला आन्सर बरोबर आहे का नाही. प्रत्येक वेळेला पुस्तकाच्या बॅक साईडला जाऊन आन्सर कन्फर्म करायची गरज नाही. 4 into 6 24. 6 5 जा 30. दोघांचे ऍडिशन 54 आणि RHS इक्वल टू 54. आपला आन्सर राईट आहे. आपला आन्सर बरोबर आहे. दुसरं इक्वेशन करायचं का चेक करूया. चला थोडा वेळ जाईल पण करूया आपण. 3m. m ची व्हॅल्यू 6, n ची व्हॅल्यू 5. 3 into 6 18. 5 into 2 10. 18 plus 10 28. Answer is right. तर मित्रांनो आपल्या मनाला हे उत्तर पटलेलं आहे आणि आपण आता पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ मित्रांनो. क्वेश्चन नंबर 4 झालेला आहे आपला, 5 झालेला आहे. आता आपण जाणार आहोत क्वेश्चन नंबर 6 कडे. 6 नाही, 7 नाही. पुढचे प्रश्न कॅमर्स रूल वर नाही. पुढे जात आहे मित्रांनो. आणि तुम्ही ही जी प्रॅक्टिस करत आहात तुमचे वर्क खरोखर ग्रेट आहे मित्रांनो. असाच माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि ललवानीज स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स LALWANIS स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सला सबस्क्राईब करा मित्रांनो. लाईव्ह क्लास, टेस्ट आणि डेली MCQ क्वेश्चन आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण टाकणार आहोत. ललवानी स्कूल ऑफ चॅनल हे व्हॉट्सअप चॅनल आहे आणि नॉलेज हब हे यूट्यूब चॅनल आहे आणि नॉलेज हब हे आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे मित्रांनो. पुढे जाऊया. ग्रॅमर्स रूल हे सगळे प्रश्न ग्राफवर आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याला घेणार आहे मित्रांनो. हा शेवटचा क्वेश्चन. आता शेवटचा क्वेश्चन नंबर 5. 3 मार्काचा क्वेश्चन आहे आणि हा क्रॅमर्स रूलवर आहे मित्रांनो. आपण याला थोडस इनलार्ज करूया. एकदम सोपा आहे पहा. क्वेश्चन नीट वाचायचा. 3x minus y equal to 7. 3x minus y equal to 7. Second, x plus 4y equal to 11. Find the value of d. चला d. चला पहिला कॉलम x, दुसरा कॉलम y. What is the coefficient? 3. What is the coefficient? 1.
कोइफिशियंट 3, कोइफिशियंट 1. चला पुढचा कोइफिशियंट सांगा. वायचा कोइफिशियंट -1, -1. वायचा कोइफिशियंट +4. काढा वायची व्हॅल्यू आता. करा पहिलं क्रॉस मल्टिप्लिकेशन. येतंय तुम्हाला? येतंय? तुम्ही पण करा आणि मी पण करतो. डायरेक्ट करायला लागलो मी. डायरेक्ट केलं की चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. फाइंड द व्हॅल्यू ऑफ dx. डायरेक्ट केली तरी चालेल, कारण त्यांना काही स्टेपची आवश्यकता नाहीये. म्हणून आपण इथं dx ची व्हॅल्यू लिहून टाकू. इथं dx इज इक्वल टू d इज इक्वल टू dy इज इक्वल टू 3 4 12, -1 इंटू 1, -1, पुन्हा याचं मायनस, मायनस मायनस प्लस, आन्सर इज 13. d इज इक्वल टू 13. ऍक्टिव्हिटी मध्ये स्टेप्सची गरज नाही. मित्रांनो, तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतं पहा. चला, आता माझं दुसरं टार्गेट आहे dx x y. पण आता x आला, आपल्याला हा x चालत नाही, याला काढून टाकतो आणि याच्याऐवजी घेतो d. ओके. चला, कॉन्स्टंट काय आले सांगा. कॉन्स्टंट काय आलेले आहे? 7 11 आणि दोन्ही RHS ला आहे काही कन्फर्म करत चला. नंतर y. चला, आता y चं पाहूया आपण. वायचा कोइफिशियंट -1 +4. चला, आन्सर काढायचं आहे. आन्सर काढा. मित्रांनो, डायरेक्ट केलं तरी चालतं. 7 4 जा 28, 11 1 जा 11, मायनस फर्स्ट मल्टिप्लिकेशन सेकंड मल्टिप्लिकेशन दोघांचं काय करायचं? -28 मायनस मायनस प्लस 39. किती आला आन्सर? 39. चला मित्रांनो, dx इज इक्वल टू 39. नाही, काहीतरी चुकतंय का आपलं? चुकतंय मित्रांनो. नाही, बरोबर आहे. dx इज इक्वल टू, बरोबर आहे. dx इज इक्वल टू 39. dx इज इक्वल टू 39. स्टेप्सची गरज नाही. केल्या बाजूला केलं तर काय हरकत नाही, करू शकता. रफकाम म्हणून केलं काय प्रॉब्लेम नाही. चला, आता आपल्याला काढायचं dy. चला, पहिला कॉलम x चा, दुसरा y चा, परंतु आपल्याला इथं आला y नको आपल्याला. म्हणून आपण काय करू, आता इकडचा y राहू देऊ, इकडचा काढून टाकू. चला, व्हॉट इज द कोइफिशियंट ऑफ x? चला, मी जर मांडणी करून घेतली असती तर आपलं काम सोपं झालं असतं, पण मी पण कंटाळा केला. जाऊ द्या, ऍक्टिव्हिटीज आहे, कशाला मांडणी करायची. पण आता आपल्याला प्रत्येक वेळेला x चा कोइफिशियंट 3 1 3,1 कॉन्स्टंट आपल्याला इकडे आलेले आहे 7 11. चला मित्रांनो, फास्ट उत्तर काढा. 11 3 जा 33, 7 1 जा 7, 33 minus 7. Answer is 26. dy is equal to 26. What is the answer? 26. आणि या प्रकारे मित्रांनो, आता आपण आपलं बरंचसं काम केलेलं आहे. स्टेप्सला महत्व नाही, तुम्ही बाजूला रेषा मारा आणि रफ काम करा, काही प्रॉब्लेम नाही, चालू शकता. आता मला पुढची व्हॅल्यू काढायची x ची. x is equal to dx upon d. What is the value of dx? dx is equal to 39 upon 13 आणि आन्सर आलं 3. आता y ची व्हॅल्यू काढायची. y is equal to dy upon d. मित्रांनो, मी आता थोडंसं पॉइंट कमी करतो. dy upon d. What is the value of dy? 26. What is the value of d? 13. And answer is 2. Y is equal to 2. Write the value of x and y. X is equal to 3. Y is equal to 2. किंवा याला तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. x, y is equal to 3, 2. दोन्ही पैकी कसंही लिहा, पण मला वाटतं आता विचारलं तसे तर या प्रकारे लिहिलेलं चांगलं राहील. x is equal to 3, y is equal to 2. या प्रकारे मित्रांनो, आपण क्रॅमर्स रूलवर आधारित 2019 पासून 2025 पर्यंतच्या
बोर्डाच्या परीक्षेत आलेले 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क आणि 3 मार्क सर्व मार्काचे सर्व गुणांचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. मित्रांनो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस करा, कॉन्सन्ट्रेशनने सोडवा आणि पुन्हा भेटूया पुढच्या मेगा रिव्हिजन पार्ट 2 मध्ये. आपण जाणार आहोत आता ग्राफमध्ये. कशा जाणार आहोत? ग्राफमध्ये. चला मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या मेगा रिव्हिजन पार्ट 2 मध्ये. मित्रांनो, मला ग्राफ 2 घेण्याच्या ऐवजी आपण असं बदल थोडा करत आहोत की ग्राफ 2 च्या ऐवजी 1.1 टू फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय वर्ग 9 वर आधारित उदाहरणं आपण घेणार आहोत आणि त्याच्यानंतरच्या पार्ट 3 मध्ये ग्राफ मध्ये जाणार आहोत. तोपर्यंत मी जिओजेब्राचा वापर कसं करून ग्राफ काढता येईल याचा स्टडी करतो. मित्रांनो, भेटूया मेगा रिव्हिजन पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत सर्वांना बेस्ट ऑफ लक.